श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर महाशिवरात्र ही जी आहे म्हणजेच 2026मध्ये महाशिवरात्र ही उद्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला आलेली आहे. तर महाशिवरात्र ही जी आहे तर ती भगवान शिवशंकरांना समर्पित असते. या दिवशी व्रत करून बघा त्यांचं व्रत केलं जातं, मनोभावे त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त करून घेतले जात असतात. तर बघा या दिवशी पृथ्वी तलावरती शिवतत्व जे असतं तर ते कितीतरी हजारो पटींनी पृथ्वी तलावरती कार्यरत असतं, सूक्ष्म स्वरूपामध्ये कार्यरत असतं आणि म्हणूनच बघा या अशा त्यांच्या शिवतत्व जे आहे जागृत अवस्थेमध्ये असतं आणि अशा या स्थितीमध्ये या दिवशी काहीजण अनेक सेवा आणि त्यासोबतच अत्यंत प्रभावशाली उपायसुद्धा करत असतात. आणि असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय, अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. बघा शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला स्किप न करता तरच तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर आपल्याला या दिवशी उपवास नाही केला तरी पण चालेल, पण इथं अर्पण करा असा एक नारळ. यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा, मुलांच्या अडचणी, आपल्याला बघा कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल, आपलं कोणतंच काम मार्गी लागत नसेल तर ते देखील काम मार्गी लागेल. महादेवांची कृपा होईल, आपलं प्रत्येक काम मार्गी लागून त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती होईल, आपल्या घराची मुलाबाळांची प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय आपल्याला महाशिवरात्री एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळं बघा आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, आपल्या घराची भरभराट होईल. आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, आपल्या घरामध्ये सततचा आजारपण असेल, घरातील छोटे मोठे वादविवाद असतील, कटकटी होत असतील, आपल्यामध्ये मतभेद असतील, अगदी छोट्या कारणावरून जरी आपले भांडण झालं तरी ते शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचत असतं. तर अशा अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहावं यासाठीच हा जो उपाय आहे तर तो आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर बघा हा उपाय आपण संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे. जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल, जेव्हा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाणार आहात त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. या महाशिवरात्रीच्या दिवशी अतिशय शुभ आणि पवित्र दिवस आहे तो. या दिवशी जर आपण कोणते उपाय केले तर त्याचं 100% फळ हे आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील. तर बघा हा उपाय करण्यासाठी या दिवशी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करण्याच्या पाण्यामध्ये म्हणजेच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर बघा आपल्या घरामध्ये शिवलिंग तर हे असतंच, तर त्या शिवलिंगावरती आपल्याला बघा स्वच्छ पाण्यानं किंवा दुधानं किंवा मधानं अभिषेक करायचा आहे. या दिवशी अनेक प्रकारचे अभिषेक जे आहेत तर ते केले जात असतात, कारण की ही जी रात्र आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. बघा या दिवशी बघा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे. आणि ही रात्र जी आहे तर ती सर्वात महान आणि श्रेष्ठ रात्र मानली जाते, मोठी रात्र मानली जाते. आणि या दिवशी बघा दिवसभर व्रत करून सायंकाळी आपण
जागरण करत असतो. त्यासोबतच या दिवशी शिवलीलामृताचं पठण देखील केलं जात असतं. तर याच्यासारख्या सेवा ज्या आहेत तर त्या आपण या दिवसभरामध्ये कधीही करू शकतो. 4 प्रहरामध्ये बघा ही जी शिवरात्रीची पूजा आहे तर ती केली जात असते. आता घरामध्ये शिवलिंग आहे तर त्याच्यावरती देखील अभिषेक करा. त्यांना बेलपत्र, धोत्र्याचं फूल, फळ, पांढऱ्या रंगाची फुलं, त्यासोबतच पांढऱ्या खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा होता होईल एवढा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे. तर बघा, उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. हा नारळ तुम्ही यापूर्वी कोणत्याही पूजेमध्ये वापरलेला नसावा असा एक नवीन नारळ आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी असावं. नारळाला बघा श्रीफळ असं मानलं जातं. कोणत्याही पूजेमध्ये नारळाचा वापर हा जो आहे तर तो केला जातो. नारळाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जात असते. तर असा एक नवीन नारळ घ्या. त्याच्यामध्ये पाणी असायला हवं. तर आपल्याला एक नवीन कलाव्याचा धागा, पिवळ्या लाल रंगाचा जो असतो तर तो धागा घ्यायचा आहे. आणि या धाग्यानं बघा आपल्याला हा जो धागा आहे तर तो या नारळाला 21 वेळा किंवा 11 वेळा किंवा 7 वेळा अशा पद्धतीनं तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे. असे 7, 11 किंवा 21 वेढे या नारळाला आपल्याला या कलाव्याच्या धाग्याचे द्यायचे आहेत. हा नारळ आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर कलाव्याचा जो धागा असतो तर तो आपल्याला घेऊन याला गुंडाळायचा आहे. संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा जो नारळ आहे तर तो फिरवून आणायचा आहे आणि 21 किंवा 11 असे वेढे या कलाव्याचे द्यायचे आहेत. देत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि संपूर्ण घरभर फिरत हे 21 वेढे आपल्याला या नारळाला द्यायचे आहेत. यानंतरनं बघा आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा हात या नारळाला लावायचा आहे. उजव्या हातानं आपल्या घरातील सर्व व्यक्तींना या नारळाला स्पर्श करायला लावायचा आहे. अगदी मोठ्यातील मोठ्या व्यक्तीनं आणि लहानातील लहान मुलांनी सुद्धा या नारळाला हात लावायचा आहे, स्पर्श करायचा आहे. आणि प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ आपल्याला 3 वेळा उतरवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचा आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत. आणि 7 वेळा नारळ उतरवून घेतल्यानंतरनं तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जिथे पण कुठे महादेवाचं मंदिर असेल, शिवमंदिर असेल, आता बघा प्रत्येकच गावामध्ये शिवमंदिर हे तर असतंच. तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं हा नारळ आपल्याला बघा उजव्या हातानं शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, शत्रूंचा जो पण तुम्हाला त्रास होत असेल तर तो नष्ट व्हावा अशी प्रार्थना करायची आहे. आता बघा हा जो नारळ आहे तर तो आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. तिथे आपल्याला हा नारळ फोडायचा नाही. अखंड नारळ आपल्याला तसाच शिवलिंगावरती अर्पण करून दोन्ही हात जोडून आपली प्रार्थना करायची आहे, इच्छा व्यक्त करायची आहे. आणि तिथेच बसून 108 वेळा तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे आणि नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे. हा जो उपाय आहे तर तो इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो. प्रत्येकानं आपल्या घराची प्रगती व्हावी, मुलांची प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, त्यांचं प्रत्येक काम मार्गी लागावं, यासाठी असा हा एक उपाय उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. या दिवशी आपल्याला हा नारळ जो आहे तर तो चुकूनही फोडायचा नाही, फक्त अर्पण करायचा आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.